ला न्याय मिळेल। आणि मी हेही सांगतो की काही मगाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे ईव्हीएमच्या बद्दल, त्या ठिकाणी काही धानाच्या बद्दल। आता आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण 15,000 रुपये दिले ना, 20,000 रुपये दिले, गेल्या पहिले 15 दिले, नंतर 20 दिले आपण। म्हणजे धानाला बोनस देखील आपण आपल्या काळात जास्ती दिला। विदर्भामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले। मुख्यमंत्री स्वतः इकडचे असल्यामुळे अनेक निर्णय आपण पाण्याचे घेतले, सिंचनाचे घेतले, वैनगंगा, नळगंगा, गोसेखुर्द, ते पर्यटनाचा जो आपलं बॅकवॉटर हे केलं। सुरजागडमध्ये आपण प्रकल्प सुरू केले मोठ्या प्रमाणावर, त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे काम केलं विदर्भासाठी, फक्त विदर्भामध्ये खरं म्हणजे औपचारिकता म्हणून अधिवेशन नाहीये, तर विदर्भामध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची फलश्रुती झाली पाहिजे। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी, याचा देखील आनंद आणि समाधान आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या महायुतीच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवेंद्रजींनी स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तो देखील निर्णय घेतला। त्यामुळे अशी अनेक कामं आहेत, किती निर्णय घेतले आपण की ते सांगायला या ठिकाणी वेळ पुरणार नाही। गेल्या 2.5 वर्षात आम्ही 86 कॅबिनेट बैठका घेतल्या, 850 निर्णय घेतले, सर्व निर्णय लोकहिताचे, जनहिताचे निर्णय आम्ही घेतले। आणि आम्ही तिघांनी मिळून जे जनतेसाठी, या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतले ते आपल्या सगळ्यांना माहित आहेत। आणि म्हणून यापुढे देखील एक टीम म्हणून आम्ही काम करतोय। नक्कीच पुढचा जो काही कालावधी आहे हा सर्वसामान्य जनतेसाठी, या राज्याच्या विकासासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार देखील आमच्या पाठीशी उभं आहे। आणि म्हणून याचा फायदा जनतेला होईल, महाराष्ट्राला होईल। आणि जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन जे हे आपलं स्वप्न आहे, त्याच्यामध्ये आमचं जे $1 ट्रिलियन जे स्वप्न आहे, जो गोल आहे, तो मला वाटतं आम्ही अचीव करू, त्याच्यापेक्षा जास्ती पुढे जाऊन अचीव करू, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो। आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा लोकसभेमध्ये ईव्हीएम त्यांना 31 जागा मिळाल्या, त्यावेळेस त्यांना बॅलेट पेपर आठवला नाही। त्यांना जिथं जिथं जेव्हा ज्या राज्यामध्ये, कर्नाटकमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, अगदी आता झालेली झारखंडमध्ये असेल, इकडे जेव्हा त्यांना विजय मिळाला, तिकडे त्यांनी ईव्हीएम चांगला आहे आणि बॅलेट पेपरचा काय उल्लेख केला नाही, बॅलेटनी निवडणुका घ्या म्हणून। जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएम खापर फोडतात, जेव्हा हरतात तेव्हा इलेक्शन कमिशनवर खापर फोडतात, आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा अगदी हायकोर्ट असू दे, सुप्रीम कोर्ट असू दे, त्यांच्यावर देखील खापर फोडतात। त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हार जी आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली, आणि आम्ही कुठं त्रुटी आहेत त्या शोधल्या, आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं। त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मॅन्डेट आहे, जनतेने दिलेलं मॅन्डेट, त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरं जा, एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे। आणि आम्ही पुढे जे करू ते या राज्याच्या भल्यासाठी करू, राज्याच्या विकासासाठी करू, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्यासाठी करू। आणि आम्ही जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा। मुख्यमंत्री महोदय,